चेक करा दिसतो का? चला आलसेट का रवी पाटील साहेब काय म्हणाल? आज 5वा दिवस आहे, काय कशी आहे तब्येत? रात्री तुमच्या 4-5 तपासण्या झाल्या. काल 4-5 वाजता गाठ सुरू रात्रीची 8:58 गाठ झाली. पण असं काय तर 8 ते 7 5 वाजता. त्यामुळं मला रात्री लाईट कळालं नाही, परंतु 40 जणांनी माझ्या हातपाय दाबून धरले राहिले आणि मला सलाईन दिली. ते त्यांच्या मायापूर्ती ठीक आहे, ते करतायत ते ठीक, त्यांचे माया त्यापूर्वी त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही पाहिजे, आरक्षण पण पाहिजे, पण तुम्ही पण पाहिजे. तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देतात, तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला न्याय मिळेल, नसलं तर आम्हाला काय मिळणार. म्हणून त्यांनी मला रात्री सलाईन लावली. माझा हट्ट होता की नको, तुम्ही तुमच्या या मायापोटी समाजाला मिळत आलेलं मिळणार नाही. शेवटी हत्यारे मरणोपशन हे मराठा समाजाची शक्ती आहे, माझी शक्ती आहे, मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या. माझं ऐका पण माझं तुम्ही रात्री नाही, कारण सरकार जास्त मरणोपशनाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं. त्या 2 गोष्टी घाबरतं. मला करू द्या, पण नाही ऐकलं त्यांनी. तर ठीक आहे, आता त्यांनी सलाईन लावली, तर मी पण मात्र आता मीच ठरवलं काही उपयोग नाही. या सलाईनवर पूर्ण राहण्यात काय उपयोग नाही, कारण ही एक प्रकारचं जेवल्यासारखं करायचं. बेगरीपणाचं आंदोलन पोषण किंवा काही असू मी नाही करू, त्याच्या स्थितीत नाही केलेलं बरं. या मतावर मी आलं नाही केलं बरं ना. सलाईन बेगरी पडून राहायचं 10-12 दिवसात तिकडं मतदारसंघाची तयारी केली, रॅल्याची तयारी केली, सरकारची पुढची ज्याच्या जीव आहे त्यांचा ती कशी भेटती त्याच्यासाठी काम करेल. मी इथं पडून काय करू? माझ्या डोक्यात मग असं आलं की हे आपल्याला सलाईन लावत राहणार आहेत, आपण इथं पडत राहणार आहेत, आपण दुपारी उपसर स्थगित करू. कारण काय उपयोग नाही असं पडून राहण्यात, काही अर्थ नाही, त्याला काही किंमत बी नाही. त्याला मतेने माझ्या समाजाला न्याय दिली उपसनातून मिळणार नाही, म्हणजे असं आहे तिथून काय मिळणार. त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय घेतला की आपण हे स्थगित करू. आपल्या माता मावल्याच्या ज्यांना मार लागला होता, ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवाली, त्यांच्या हाताने उपोषण पाणी प्यायचं आणि उपोषण स्थगित करायचं, काहीच उपयोग नाही. हे मला नाही आवडत. तसं म्हणजे खरं बोलतो मी मीडियाच्या बांधवाचं. त्या सलाईन घेऊन काही अर्थ बी नाही आणि त्याच्यातून काही सरकार बी दमछाक त्यांचे नाही होणार, त्यांची दमछाक नाही होणार. उपोषण सुरू नसतं. सलाईन लावल्यावर त्यांना माहिती आहे आता काही होत नाही. शहरात नसली सलाईन लावली त्यांना माहिती आहे कधी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढवळून येऊ शकतं. त्यामुळे आपण आता मी त्या मतावर आलो की आपण हे उपोषण स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचं. आणि शंभूराजे साहेब मीडियातून म्हणले होते की आम्ही 2 महिन्याचा वेळ मागितला होता, तर त्यांना आपण 13 जून
13 जुलैपर्यंत वेळ दिली. त्यांना 1 महिन्याचा वेळच पाहिजे होता नव्हता, असा करूनच राहणार होता वेळ. तर 13 जून ते 13 जुलैपर्यंत जातात, 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा मला सगळं. पुढचे 2 महिने 13 ऑगस्टला पूर्ण होते, तुम्ही पूर्ण करून दाखवा. असं ठरलेलं मराठा आणि हिंदी येते सगळ्यांना प्रमाणित केले, तीनही गॅजेट लागू करा, अंमलबजावणी करा. पण मी मात्र उपोषणावर आता थांबतो त्यासाठी नाही की मी आणलो 11 ते 20 आला, सरकार बी आणलो, परंतु शेवटी समाजाचा हक्क इतका भयानक आहे माझ्या पुढं, तुम्ही काहीच करू शकत नाही दादा. तुम्ही पाहिजेत आरक्षण बी पाहिजे. तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणाऱ्या राज्यातला एकजूट टिकणार. तुम्ही नसाल तर मराठीची एकजूट टिकणार नाही. मग असं मला हे करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्ल भरलेला. त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजे. मग मी लक्षात घेतलं जर आता हे सलाईन लावणार मी त्या वेळा आपण करून उपयोग नाही झाला माझा. रात्री काही इतका विरोध केला, मी घाण बोललो, काय उपयोग नाही झाला माझा. शेवटी ते म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजेत, समाजाला समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता. तुम्ही असला तर 4 महिने लेट भेटेल आरक्षण, पण तुम्ही असल्यावर भेटेल, तुम्ही नसलं तर भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे. त्यांनी सलाईन लावली. तर मग मी ह्या थिएटरवर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे सत्तेत जीव आहे, खुर्ची जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी. आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही. आपण तयारी तरी करून घेऊ. मग सभा आहेत, कार्यक्रम आहेत, मतदारसंघ निवडणारे, कोणाला आणायचं आहे, कोणाला पाडायचं आहे, कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत, कोण खासदार बोलत आहेत, कोणता मंत्री बोलतो आहे, त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं पडून न राहता 1-2 दिवस उपचार घेऊन, 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे 12 वाजायच्या आधी आमरण स्थगित करणारी समाजाची आग्रह. तर मी सलाईन लावून नाही करतो, मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा म्हणणार नाही. बिना सलाईनचं मग मी 15 मरूच तर करायला तयार, पण सलाईन लावून करायला मी तयार नाही. तर छोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे, ते तसं सुरू करायचं. सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही. पाटील साहेब, प्रवीण दरेकर असं म्हणाले की मनोज जरांगे दाढी मिशा काढले तर गणपत पाटलासारखे दिसतील, त्यावर टीका केली तुमच्यावर. मग जरा चांगलं होऊन द्या, त्याला सांगतो कोण कसं दिसतं, काय दिसतं, त्याला सगळं सांगतो मी. कोणासारखा दिसतो, काय दिसतो, तो बी कोणासारखा दिसतो, तो नाकार कसं, तो ते बिगर मिशाचं फुकार कसं, तो बी कसा दिसतो, तो तमाशातल्या मावशी बिगर नसायची मावशी, तो सगळं सांग. थांब मला थोडं नीट होऊन दे. तो काय मागं ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तो कशामुळं प्रेम आहे, तो कोणत्या बँकेत काय, तू दमधर म्हणा जरा, दमधर. तो हे लोक इथे येऊन बसलेले माझ्यापेक्षा तो ह्या मतदारसंघात. मला ते वाचता नाही आलं नीट. तुला शेवटची संधी सांगतो, तू माझ्या नादी लागू नको. शेवटची संधी सांगतो तरी तर तू माझ्या नादी लागू नको. मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो. कालपासून तो ह्या मतदारसंघातले लोक तू निवडून येतच नाही, तू मागूनच जातो का, तुला मागूनच घालायला लागतं आधाराच्या. पण तो लोक बसलेले, तू मला लई तरार लावू नको, मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही. मी अति मूर्ख माणूस नाही, वैयक्तिक जीवनात कोणाच्या पुरत नाही, वैयक्तिक राजकारणात पुरत नाही, वैयक्तिक सामर्थकारणात पुरत नाही. शहाणा होय, शहाणा होत असलं तर. पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपली, सरकारने एक अक्षराने तुमच्याशी संपर्क केला, सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत. नाही, त्यात मी पडत नाही जात, मी त्यात पडत नाही. मी ओरिजिनल हो गाडवान कट्टर मराठी, खानदानी मराठी, त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कमी आली, तसं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन केलं आणि मिळणारा न्याय हिसकवणार. जो रूल आहे माझ्या मराठी समाजाचा, क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो. कुठं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा, आपल्याला ते जमत नाही.
सरळ निघतो सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती. मंत्री का आले नाही तर त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे सांगतो. सगळ्यांना माझ्या मराठीने वेळ दिल्या. मग जाऊन तिथं करावं काय, बोलव काय. फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळत असलं काय कचका असते. राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात, आणि आपण सत्तेत असून काय उपयोग. हे पश्चाताप इतका आला असताना तर यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला आणि मी पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार. पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही. माझं काहीच होत, काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पसून करणं. म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे म्हणतो आणि वेळ व्हायला खाल्ली. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येड आहे. लोक विधानसभेच्या तयारी. आता दरेकर फरेकर सगळे ओठणी लावतो. त्याच्या सरची नागपूर बी आमचं ओठणी लागतो. त्याला नाहीच गप्प बसायचं ना, तर त्या सरशी सगळे ओठणी लावतो. थांब मला तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का वाबी. पुढून ते येतच नाही तू. तुला मागूनच घालायला लागतं का वाबी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणारे म्हणा बाळा. तू फक्त बघ माझ्या, तू फक्त माझ्या बघ. तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली फडणवीस साहेब, हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी. 5-7 जण आहेत नाही किडी भाजपला लागले. पण तुम्हाला सलाईन रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली? सरकारला असं वाद येतो मी. सरकार माझा समाज ऐकत नाही. माझा समाज रडायला लागला मोठं मोठं. तुमचं होते तर नव्हते, मला नव्हतं म्हणजे बांधव. कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत. मला जे वाटतं ते मी खरं बोलतो. मला जास्तीचं समजत नव्हतं. मी फक्त आरडत होतो की मला लावून. पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही. सरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बरंच सगळ्यांना. शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत. तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण. आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळत. तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागत. आणि तुम्ही असल्यावर समाजी एकजूट राहील. नाही तर सगळे सायरा बाहेर होते. तुम्ही पाहिजे लावली मग सलाईन लावून पडून राहून उपयोग नाही हे मला समजतं. काही अर्थ नाही. आज उपोषण स्थगित करताय पाटील? नाही काय करणार मी असं काय करू. मग इथं काहीच काम व्हाय ना. इथं दर निवडणुकीचं व्हाय ना, मतदारसंघाचं व्हाय ना, रॅलीचं व्हाय ना. लोक माझ्याकडे ते त्यांना बोलणं व्हाय ना. माझं सलाईन लावून काय पडून उपयोग आहे? काय उपयोग नाही त्यात. महिनाभर कोण राहिलं तर काय यार. म्हणजे वेळ काढूपणा आहे म्हणतो मी. म्हणजे माया मनाला असं समजतं मी ती वेळ काढूपणा आहे. म्हणजे आता निवडणूक जवळ आली आणि मी सलाईन लावून झोपून राहू. किती मूर्ख आहे मग मी. बिना सलाईनचं करतो. मग हो दे टक्कर समाज सरकारची. मग टक्कर खेळायला तयार आहे. मला वेगळेपणाचा उपोषण असो आंदोलन असो नाही आवडत. वेगळाटपणा मी नाही करतो. प्रसाद लाड असे म्हणाले की मनोज जरांगे पाटील भरकटलेले आहे. प्रसाद लाड मनोज जरांगे तुम्ही उपोषण लवकरच संपवावं आणि तुमच्या मागण्याचा अट्टहास राजकीय प्रेरित आहे. महाविकास आघाडी सत्तेत आली तरी तुमची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. गप्पा काय केला देवेंद्र फडणवीस गुरु वाता हात केल्याशिवाय भाजपची गाडी लावल्याशिवाय गप्पा या लढायला त्या दरेकरला यांना माहीत नाही. मराठीशिवाय काही खरं नाही. आणि ते जितकं बोलते आणि तितका मराठा समाज मायातून व्हायला लागला. हे जाणून बुजून ते लाड्या तो बिगरमी शावाला हे कसलं गाण दिसतंय ते. त्याच्या हाताला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मध्ये गोल. असा छान दिसांना सुंदर ते सकुगच दिसन म्हणते ते दरेकर. हो नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी दिले कोर्टानं तुमच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. करणारच ना. अभियान सुरू आहे ना दरेकरचं. सकुबाईचं बिगरमिशाची सकू अभियान सुरू आहे. त्याचं देवेंद्र फडणवीस सांगतो ना कर म्हणून. मला एक सांगा, एक छत्रपती शिवरायांचं महानाट्य शंभूराजांचं महानाट्य दाखव. ती कोणात हिंमत नाही दाखवायची. ते दाखवलं. मराठवाड्यात कोणी दाखवू शकत नाही. एवढं बलाढ्य मोठं महानाट्य आम्ही धाडस केलं. पोरं होतं त्या टायमाला. आम्हाला काही कळत नव्हतं. पोरं होता दाखवण्याचं. सविस्तर ऐका. मला ते सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली.
एक पोरं होतं दाखवायची वेळ आली. शिवरायांचा छत्रपतींचा आमच्यावरती विचाराचा पगडा आहे. आम्ही दाखवण्याचं काम केलं. 33 जण होतो, दाखवण्याचं काम केलं. आम्हाला असं म्हणायचं हिंमत कोण करत नाही, तुम्ही कसं करतो. मला जे हिंमत करत नाही तेच आम्ही करतो. आणि मराठवाड्यात पहिलं शंभूराजे महानाट्य आम्ही दाखवण्याचं एक धाडस केलं. छत्रपतीमुळं जागृती व्हावी, जनजागृती व्हावी, छत्रपतींचे विचार, हिंदुत्वाचे विचार जावेत समाजात, म्हणून ते एक समाज जागृतीसाठी केलेला कार्यक्रम, इतिहासाची जनजागृती करण्यासाठी तो केलेला कार्यक्रम आहे. तो आम्ही केला. त्याच्यात तोटा आला, काय करावं. त्याच्यात काही सगळ्यांना माहिती आहे नाटक करणारा, त्यात काही जणांनी पैसे चोरलेत, त्यात ते आलं. आमच्याकडं तर गल्ला नव्हता बी. हजारो साक्षीदार आहेत त्याला, म्हणजे सविस्तर मीडियावर सांगायला लागलं नाही. गल्ला मनोज जरांगेकडे नाही, पैशाचा आहे त्याच्याकडेची, त्याला सगळं माहिती आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यामुळे आम्ही नुसते गोळा करून आणून द्यायचे, कमी पडले याच्याकडून घे त्याच्याकडून घेऊन त्यांना नेऊन द्यायचे. करा बाबा भरपाई. त्यांनी केव्हा म्हणायचं तोटा, कधी म्हणायचं फुल पैसे गोणी भरून आले तर कधी म्हणायचं कमी आहे. आता हातातच त्यांच्या. त्याच्यामुळे जे असेल ते असेल. आता ते झालं गेलं, गंगाला घोडं नालं असं आम्ही समजलेलं त्याच वेळी. पण केलं प्रामाणिकपणाने जनजागृती, कारण तो सांस्कृतिक कार्यक्रम, हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा सगळेजण. त्यामुळे आम्ही त्याला आला तोटा. आता ते काय करावं, त्याला आलं तर काय डोक्यात दगड घालता का. आता आला तर मग त्यात 3 जण होते, 3घांनी वाटून घेतलं. ऐकायला येते ना. मग आम्ही आपले ज्याच्या त्याच्या वाट्याला दिले. आम्हाला खाजगी दिली, महाराजांना एक दिला खाजगी, मला एक खाजगी दिला. आम्ही दोघांना दिले बा. मग आता खाजगी तुमच्यासारखी. मग एक जण राहिला तर ते म्हणलं मी ते देतो. मग त्यांनी ते द्यायचं काम होतं जास्त. त्याने काय ते दिले नाही, ते लकडं पुन्हा आमच्या बिघाड्यात गुतलं. आता आम्ही इकडे दिले नाही का, तर दिलेत. आमच्याजवळ साक्षात आले. खाजगी माणसाची घेतलेला आम्ही देऊन टाकली. जी इमानदारीनं त्या हिशे पडले ते दिली सगळ्यांनी, देऊन टाकलं. आता काय राहिलं तरी ते आमच्या गळ्यात गुंतलं, कारण ते जरा अतिशहाण आहे ते तिसरा. त्याच्यामुळे ते गुंतलं. ठीक आहे, आता झालं गेलं ते दिले. आणि इथपर्यंत क्लिअर आहे. महाराजांनी बी महाराजाचे दिलेले, मी पण माझे दिलेले, सगळेजण साक्षीदार आहेत लोक. तरी ते आता त्यांनी त्याचे द्यायला पाहिजे. त्यांनी त्याचे चेक दिले. फुकट चेक देईन का माणूस, ते येडा असून द्या. आता हा बघ, देतायचे म्हणल्यावर ते सोडून द्या. देतायचे म्हणल्यावर बीपीणार का आमच्यावरती. हां पण दिले, त्यांनी त्याचे द्यायला पाहिजेत का नाही. आता हे क्लिअर झालं, त्याला जाऊन द्या. तरी बी हे झालं, तिघाची चूक असून नसून ही भाग वेगळा. सांस्कृतिक कार्यक्रम आहे, नीट ऐका बरं का. छत्रपतींचा कार्यक्रम आहे, सांस्कृतिक आहे, जनजागृतीसाठी दाखवला आहे. तिघाचं सोडून द्या आमचा. हां का बरं. सांस्कृतिक मंत्रालय मदती करू शकत नाही, करू शकत नाही. मग पाठीमागं धर्माधिकाऱ्यांचा कोणाचा तरी कार्यक्रम होता, आम्ही शहा देखावा. हजारो करोड रुपये आमच्या जनतेची सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत तुम्ही घालू शकता. आणि सामान्य पोरांनी छत्रपतींचं नाटक दाखवलं, त्याला काय अडचण आली असेल 4-2 लाखाची. हां तर तुम्ही त्याचे 4-5 लाख काय असते ते भरू शकत नाही सांस्कृतिक कार्य. छत्रपती फक्त निवडून येऊ शकत येऊच तर मोदी साहेब छत्रपतींचा आशीर्वाद आणि शपथ घेतात, हे चालतं. हां आणि 4 पोरं अडचणीत आणायला निघाला तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब. हां ते हे करू काय शोभतं तुम्हाला. आता दुसरी गोष्ट सांगतो, आम्ही फसवणूक केली असं म्हणतो. किती फसवणूक येतात. एक पनवेलचा मॅटर आहे. हां मला आता आठवण उपोषणामुळे त्या माणसाचे 4-5 करोड रुपये बँकेत घेत स्वतःचे त्यांनी केसेस केल्या. समोरच्या माणूस कोर्टाने निकाल दिले, त्याच्या पोरी 3 फाशी घेणार आहेत. ते पैसे जर नाही दिले इतके हाल चालले. त्या पोरींचे शिक्षण बंद पडले. 5 वर्ष झालं ही शाळा सगळी. त्यातले आमदार मंत्री बी का रे बाबा. हां का तिथं कसं काय ॲक्टिव्ह नाही. न्याय मंदिर बी तिथं कसं काय काही म्हणतो आम्ही, काही खूप चांगले. तिथं कसं काय कोर्ट ॲक्शन घेत नाही. एक इकडं लातूरचं आहे. मी तुम्हाला आता उद्यापासून लिस्टच देणार आहे. हां मला हे रात्री कळालं म्हणून सांगतो मी तुम्हाला. मी आता लिस्टच देणार आहे. शिवाजीराव ते निलंगेकर कोणतं तरी आमदार आहे निलंगेकरला. तिथं एक कारखान्याची पार्टनरशिपमध्ये 20 करोड एका माणसाकडून घेते. कोर्टाने निकाल दिला म्हणतात. का रे बाबा फसवणूक केलं, त्याला कसं अटक नाही केली माहीत का रे बाबा. तिथं कोर्टाला जागा आहे, तर आमच्यापाशी लई जागा आहे, तिकडे झोपलेलं आहे का. हे वाईट वाटत बोलताना आता न्यायपालिकेविषयी. न्यायपालिकेने समान न्याय करावा या जनतेला, नाही करायला पाहिजे का. आमच्याविषयी न्याय कसं काय नाही. किती जण फसवणुकीचे दाखवू तुम्हाला. मी हजारो मॅटर देतो तुम्हाला, असले हजारो शेकडो. ते कुठे
50 वर्ष झाले सुरू आहे ते मेळ सुद्धा लागा ना. बरं हां, आता हेच इथपर्यंत सांगितलं तुम्हाला. आता पुढचं सांग. 12-13 वर्ष कम न उचललंय माझं, आताच का उचललं? बरं आता हे सांगतो आणखी ना, नीट ऐका, ते बी सांगतो. पहिले पकड वॉरंट काढ. आम्ही का दहशतवादी आहेत का? बॉम्बस्फोट करणारे मर्डर केला का आम्ही? टाके टाकले का? पकड वॉरंट काढता. बरं मी सन्मान केला की नाही न्यायालयाचा, संविधानाचा, कायद्याचा, लोकशाहीचा? साहेब ऐकताय ना, केला की नाही? गपचिप गेलो का नाही? न्यायपालिकेला त्रास नाही झाला पाहिजे, जनता कोर्टापुढे जमली नाही पाहिजे, आरडाओरड झाली नाही पाहिजे, मी गपचिप गेलो. हां, जामीन करून आलो का नाही? पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे? सांगा मला तुम्ही, पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे? इतक्या तातडीनं माझ्या विषयी न्याय का? इतकी न्यायपालिका कट्टर झाली, कोपर्डी त्याला कमी आणखी फाशी दिली. अरे बाबा, हां मी एवढं फसवणुकीचे किती गुन्हे आहेत राज्यात, काढावर बाहेर सगळे. हां, न्याय व विधी विभाग कोणाकडे? देवेंद्र फडणवीसकडे. हां, याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? न्यायालयावर सुद्धा देवेंद्र फडणवीसचा. गृह विभाग कोणाकडे? पोलीस देवेंद्र फडणवीसाकडे. देवेंद्र फडणवीसांच्या यांनी ह्या अभियान चालायला सुरुवात करायला लावली. कोणाला? दरेकरला. म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून मला सांगणं आहे की यांना मी यासाठी गुंतू शकत नाही, यांना बाकीच्या लफड्यात मी गुंतत नाही. यांनी असं ठरवलं आता ह्या मॅटरमध्ये माझा काही दोष नसताना याच्यात याला जेलमध्ये टाक. आता आज सांगतो तुम्हाला, मला जे रात्री कळालं ते मी समाजाला सांगतो ते खरं आहे की देवेंद्र फडणवीसला रचलेला डाव, विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, त्याच्या अंतर्गत सगळं येतं. तो काही न्यायाधीशांना सुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो. न्यायाधीश त्याचा पाहुणा आहे अशी मला ऐक्यू माहिती. ऐक्यू बरं का, मी खरं बी म्हणत की ऐक्यू, कारण दिवस उभा करून ठेवतो. असं मी ऐकून येईन. अख्खा पुणे म्हणतो की तो कोर्ट कसं आहे बघा. आतून माहिती घेऊन गुप्तचर यंत्रणा बी मी आरोप करणारातला नाही, मी न्यायदेवतेला मानणार आहे. कानाला धरून सांगतो, न्यायदेवताच आणि न्यायपालिका सगळ्यांना न्याय देऊ शकते. पण काही जण असे की ते नातं निभित आहेत. ते देवेंद्र फडणवीसांकडं विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्टाचं कामकाज त्याच्याकडे म्हणून त्याचं ऐकतात. दुसरं गृह विभाग म्हणजे पोलीस खातं त्याच्याकडे, कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकतात. आणि तो जाणून बुजून आता मला याच्यात गुती नाही. आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला, तो मला याच्यात आत टाकणार. आत कोणचे कैदी आहेत त्यांच्या हातानं मला आत सुद्धा मारायची अशी रात्रीची आलेली माहिती मारायची. फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देणार मराठा समाजाला, एवढं सांगतो. तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचललेल्या आहेत. मी भेट नाही, मी उद्या जेलला जाणार आणि जायला तयारी. देवेंद्र फडणवीसला म्हणा तो किती हाग घे ना, तो हाग गार करीन तर फक्त मनोज जरांगे. हो बादर, देवेंद्र फडणवीस मला आणखी ओळखीलच नाही. तो आग फक्त मीच विजू शकतो. पाटील तुम्ही इथे गंभीर बोललेला आहे की मला जेलमध्ये टाकून मारून हो, 100% त्याला कुठंच गठत नाही, जेलमध्ये टाकणार. कारण ह्या मॅटरमध्ये तो मला विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट राज्यातले सगळे देवेंद्र फडणवीस हातात आहेत. मी मराठा समाजाला खाजगी समजून सांगतो. गृह खातं म्हणजे मंत्रालय, गृह खातं म्हणजे सगळे राज्यातले पोलीस ते देवेंद्र फडणवीस हातात आहेत. दोन्ही खाते त्यांनी त्याच्याजवळ ठेवलेले. सांस्कृतिक विभाग बी त्याच्याकडेच आहे, हे खाते त्याच्याकडे. आणि त्यांनी याच्यात मला अटक करायला लावणार म्हणजे ज्याच्यात माझा संबंध नाही, माझे चेक नाही त्या मॅटरमध्ये. आम्ही खाजगी पैसे दिलेत, मी आणि आमच्या त्या दुसऱ्या महाराजांनी. तरी तिसऱ्यांनी सांगितलेलं आहे मी त्याचे पैसे देतो, चेक बी देतो. त्यांनी न दिले, पण देवेंद्र फडणवीसनी ही 15-16 वर्षात म्हणजे डाऊट काय येतोय, 15-16 वर्ष झाले त्याला. आत्ता बहुत कम नाही, मग केस आम्हाला एखादं वॉरंट आलं. आताच कसं काय लागली इतक्या तातडीनं, अटक वॉरंटच कसं काय लागली? कोर्टाने काय सांगायला पाहिजे? काय सांगायला पाहिजे? तुम्ही तारखेला हजर राहा, आपण सोक्षमोक्ष करू, कोणाचा दोष हे सांगू, त्या ज्याचे पैसे राहील त्याचा काही दोष आहे का ते बघू. हां, ज्यांनी चेक दिले त्याचा काही दोष आहे का, चेक न देणाराचा काही दोष आहे का हे बघू आणि न्याय करू. नसता तुम्ही सगळे हजर राहा आणि हे पैसे भरून टाका असं सांगू शकता का नाही? नसता मग आम्ही तुम्हाला अटक करू किंवा काय म्हणते ते जेलला टाकू. ही रीतसर प्रक्रिया आहे न्यायालयाची. तुम्ही सगळेजण या, उभा राहा, त्या माणसाला बोलितो नाटकावाल्याला, आणि तुमचे किती राहिले हां यामध्ये विचारणार तुमचे किती म्हणणं आहे. हां मग आता हे कसे देता तुम्ही सांगा, का तुम्हाला टप्पे पाडून द्यायची? अरे हे कोर्ट उठलं
ती धडक म्हणते अटक कर, अटक वॉरंट कर. यायला काय हुकुमशाही आहे काय? आम्ही सन्मान करतो म्हणजे काय हुकुमशाही लावली काय? जनतेला काही किंमत आहे का नाही राज्यात? आज तुमच्या हातात पद आलं म्हणजे तुम्हाला किंमत आली का? गोरगरीबाला मारून टाकता काय? न्यायपालिका चालवता का? काय करता रे? असलं न्याय विभागाचा मंत्री असतो का देवेंद्र फडणवीस सारखा? असला कुठं माणूस असतो? ही प्रक्रिया आहे. मग आम्ही समजा नाही भरले बा दोघाची गाणी तर मग द्या टाकून मध्ये. ही रितसर आहे. कुठलं सुटलं अटक वारं करा अटक. पेंड आहे का? आम्ही सन्मान करतो मग तुम्ही कसं वागणार का? काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा काढा ते का बघा चालून देत नाही ते मनासारखा कारभार. तेच महाराष्ट्रात सुरू केलं का देवेंद्र फडणवीसने? कोर्ट चालून द्यायना, गोरगरीबाला चालून द्यायना, कोणाला मध्ये घेतो. मराठीत लोक संपितो का? ते विनोद तावडेंना तसंच केलं, ते अशोक चव्हाणला तसंच केलं, ते अजित पवारला तसंच केलं, एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं, कितीतरी ते कुठे ग्रुप आहे त्याला तसंच केलं, ते निलंगेकर आहे त्याला तसंच केलं, ते औषधाचं आहे त्याला तसंच करतो, ते राणा जगदीशी येतात त्याला तसंच करतो, छत्रपती घराण्याला म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन, असे किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन. किती जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं? किती दाखवायचे रे? किती दाखवायचे? धमकून आणलेली तो. काय सरकार चालितो काय तूच करा हुकुमशाह कर. तुला ना तू जर नाही ना मान काय तू नाही बारगाड मोडत तिथून पुढं. हो तुला ना वस्ताद मीच आहे. तुला वस्ताद मीच आहे. तू किती मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलंय ना याच्यात. अरे काय चालवता राव तुम्ही? काय नाही चालली तुम्हाला कळत सुद्धा नाही. तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणाल, तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणला, तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला. तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येते अभिजित पाटील का त्याला एका रात्रीत उडील, थोरातला तुम्हीच उडील, विखेंना तुम्हीच उडील. किती लोक दाखवा तुम्हाला कटाळा यायला लागला मला लोक सांगू इतका बधीर डोके चालवणारा माणूस असा. ते अनिल देशमुखाचं तसंच केलं. तुम्ही जातं बघाना, तुम्ही पातं बघाना, तुम्ही कोणाला ढोसूनच आत घ्यायला लागलात. काय आहे तुमचं? कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही? म्हणजे मराठ्यांचे मोठमोठे घराणे संपवायचे, मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं होईल. कितीतरी पुण्यातले असे घराणे ते बळच ओढलेत. ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाली घराणे ती अशीच ओढली दादागिरीने. थोरात अशीच ओढली. कित्येक तरी ते थोरात ते मोहिते ते बी अशीच ओढले धामाचे. नगरची कंपनी ओढली अशी, संभाजीनगरचं असं, ते भावना गवळीचं तसंच. म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं. ते लातूर नांदेडचं तसंच, हिंगोलीचं हेच. तुम्ही मला जिल्हा दाखवा राव. हे का माणूस आहे का? त्या बीडच्या भाजपच्या नेत्याचा तसा दिदारा करून ठेवला. त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच फार पायाखाली चिंगरलो. आता ह्या मराठ्याचा एकमेकाला विरोध तर व्हाय ना, तर त्यामुळे तरी त्यांचं वनस फिटलाय. मी सत्यच बोलत असतो का हबी नाही पटत त्यांच्या जातीला. मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का व्हायना थोडक्यात. आज त्यांचे पुन्हा योग आले. नाही यांनी त्यांना संपिलं होतं. ज्याच्या बापानं भाजप वाढिलं त्याला संपिलं होतं यांनी, त्या देवेंद्र फडणवीस. मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा 10 वर्षाचा वनस तरी मिटला. असू द्या काय व्हायचं लागू द्या, आमचं त्यांचं लागायचं लागून द्या. पण सत्य ते हाई. इकडून मराठ्यांचं त्यांचे खोटे का आरोप व्हायनात मराठ्यावर असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं. हे डाव काय खेळ करावा फडणवीस? इतके नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब? इतके नीचपणानं वागून आणि माझ्या संग वागायला काय ती काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा. आमचा तर भरायचा संबंधच नाही. ते पैसे मी जाहीर सांगतो मी भरीत नाही. माझ्याजवळ भरायला 1 रुपया बिल. मी जेलला जायला तयार. माझ्याजवळ 1 रुपया नाही. माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर. त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो. मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा. माझ्याजवळ घर आहे. त्या कोण आहे तो नाटकावाला त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून देतो माझ्यावर. मी नाही देऊ शकत. माझं पैसेच नाही. मी घर सुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला, कारण मग त्याच्यात हिस्साच नाही. तरी बी चल छत्रपतीसाठी, छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर 1 प्लॉट आहे. ते जेवढ्या हजाराचा लाखाचा असेल ते उद्या सकाळी मी तुला लिहून देतो. घे आणि तो पोरं चांगले कर. माझ्या पोराचं वाटळ होऊन ते कोण नाटकावाला आहे. पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका. माझ्याजवळ प्लॉट आहे. मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार. मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो
उद्या सकाळी कोणीतरी या, मला पैसे द्या, मी तुमच्या नावावर ते प्लॉट देतो लिहून, मी तिकडे गायरनात राहायला जातो, माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायरनात राहायला चालतं, आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन द्या. काय आहे देवेंद्र फडणवीस मूर्खासारखं वागायला लागलात राव तुम्ही. माझा संबंध नसून सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं, फक्त एवढं झालं बा मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जेरी सांगायला. आणि काय बदनामी बरं त्याच्यात, मी जर डाके टाकले असते, बलात्कार खुनं केले असते तर मग ठीक होतं बा, मग बदनामी. त्यात काय बदनामी, छत्रपतीच नाटक दाखल, त्याचा तोटा आता आला का डोक्यात दगड घालतो. मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं. नुसते अमित शहाचे मोठमोठाले धर्माधिकारी साहेबांसाठी मोठमोठाले कार्यक्रम घ्यायचे, 5-5 लोक त्यात मारायचे, ते पैसे भरायले का फक्त. हा, सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींच्या कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय. त्याला नाही जमत का तेवढं, काय जे 4-2 लाख असते ते भरायला अडचण आहे मोठी. सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला. सांस्कृतिक मंत्रालयाने आता कोणाकोणाचे पैसे भरले आता तेच बघतो मी आता इथून, मला काढाच लागणार आहे ते आता. सांस्कृतिक मंत्रालय इथं मराठ्यासाठी नाही, छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी. जर एखादं समाजाचे पोरं, आणि पोरं होतं त्या टायमाला काही ज्ञान नव्हतं, फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं. हां, एखाद्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे, त्याने फुणगी लावून दिली असणार आहे आमच्या मागं. हो, नाटक त्याचं आहे ना, त्याने फुणगी लावून दिले. उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले काका त्याला दी सुटूक न लो जरांगीच्या मागं, होऊ शकतं. म्हणजे मला काय म्हणायचं आता की कोर्टानं सन्मानानं, आम्ही जर कोर्टाचा सन्मान करतो, न्यायदेवतेचं पालन करतो, तर न्यायदेवतेचं हेच काम. एकदा जामीन घेऊन आलाय ना, आता त्यांना सगळ्यांना बोलवणे किंवा ती केस चालवणे. 50-50 वर्ष केस चालते तो, आमची लईच पटकून आली याच्यावर, जसं का 1000 करोड रुपये आमच्याकडं, लईच पटकून आली लगेच बोर्डावर बोलायची लई ती आमची केस. 15 पायाची आहे का गोम आहे का ती 15 पायाची, लई तुरु पळून राहिली. आणि नेमकी त्याच्याच अंगावर चढती की ती आमची गोम गृहमंत्री फडणवीसच्या, म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रातची, त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रातची. आमचीच काय निघली पटकून, इतक्या केसेस नाही का आणखी काय बदनामी हो त्याचे. दादा तुम्हाला आता पोलीस जे आहेत या प्रकरणामध्ये अटक करत, त्याच्यानंतर परिस्थिती कशी राहील. चांगले राहील ना, चांगले राहील. सुखा समाधानाचे ढोल बाजे बडून भजे कुडाय खाऊन राहील, खूप चांगले राहील. चांगली परिस्थिती राहणार, तीच परिस्थिती करायची ना. जगन भुजबळला देवेंद्र फडणवीसला राज्यात तेच करायचं ना. माझं एवढंच म्हणणं आहे, प्लीज, मी आतून खूप माझ्या पोटात आग होती तरी मी तुमच्याशी बोलतो, प्लीज फक्त सगळं दाखवू द्या आता राज्याला, दाखवा. एवढी एकच केस आहे का 13-14 वर्षात कमी नाही आली, आताच का आली ही प्रश्न. विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट सगळे देवेंद्र फडणवीसच्या हातात, गृह म्हणजे सगळे राज्यातले पोलीस त्याच्या हातात, सांस्कृतिक मंत्रालय म्हणजे सगळं त्याच्या हातात फडणवीस. मला येणे असं ठरवलंय, माझं मराठा समाजाला सांगणं आहे, हे कुठंच नाही, हे पोरग मॅनेज होत नाही, याला आमदार करा. आता नाही आमदार करायचं म्हणला का देव ते लाड्या पांधाडी मिशाचा देव तो म्हणला ना, मी आमदारकी घे पण ये म्हणा, म्हणजे मॅनेज करते ती. मी कुठं जात नाही तरी पण मला आमदार नाही व्हायचं, पैसे नाही पाहिजे. मग यांनी काय आयडी केली माझ्या मराठा समाजाला सांगणे, या केसेसमध्ये चांगली तपासून बघा. सगळेजण ते FIR बी वाचा. मी 3 नंबरला होतो, 1 नंबरला नेलंय मला फडणवीसनी, 1 नंबरला केलंय मला, मग 3 नंबरचं 1 नंबरला नेलं. ती चांगला FIR वाचा माझ्या मराठा समाजानं. त्याच्यात त्यांनी चिरफाड बी केली आता म्हणजे खोटा नाटा बनेला दुसरा त्यांनी ह्या मागच्या 2-3 महिन्यात त्यांनी फडणवीसनेच बनायला सांगितलं आहे. मग त्यात काही संबंध नाही, मग चेक नाही, मग बॉन्ड नाही, काही नाही. इमानदारीनं सांगा तुम्ही भरतोच बॉ, इमानदारीने सांगा आम्ही इकडे भरलेले असतो सुद्धा पुन्हा भरतो, काही हरकत नाही. छत्रपतीसाठी आम्ही आणखीन खड्ड्यात जायला तयार आहे. पण अटक करून मध्ये टाकायचा 8 तास फडणवीसला का. कोर्ट सांगू शकतं ना तुम्ही हे भरा इतक्या दिवसात, तुम्हाला टप्पे पाडून दिले नसता आम्ही तुम्हाला जेलला टाकून. हे पटतं की नाही. आता मीडिया सुद्धा चौथा आधारस्तंभ आहे या लोकशाहीत डायरेक्ट मध्ये. कशामुळं कोर्ट राज्यातले सगळे फडणवीसच्या हातात आहेत म्हणून तेव सांगन त्याच्या मागे यासाठी, तेव सांगन त्याला यासाठी,
ती दुसरी काय आहे, बिडी शिडी काय त्याला काय म्हणते, ईडी. हा मग तू सांगन तसं का? तू जर म्हणला वॉरंट कॅन्सल, शिडीचे वॉरंट कॅन्सल झालेत बरं का, किती जर काय ईडीचे किती तरी वॉरंट कॅन्सल झालेत बरं का, किती तरी मध्ये गेलेले आत आलेत, आत बाहेर आले सॉरी. त्यातलं एक उदाहरण छगन भुजबळ आहे आणि देशमुख साहेब आहेत, म्हणजे बरेचसे आहेत असे आत गेलेले बाहेर आले. नवाब मलिक साहेब आहेत, त्यांचा खूप मोठा प्रताप आहे जणू, ते बाहेर आले. आणि आम्ही छत्रपतीची इतिहास दाखवणार, आम्हाला जेलला टाकायचं. लुटलं का, कोणाचे पैसे बुडिले का, प्रत्यक्ष पैसे घेतले आणि ते वापस दिले नाही, असं आहे का? छत्रपतींचा इतिहास दाखवला, त्यात तोटा आला का, डोक्यात दगड घालून जेल. छत्रपतीचा इतिहास दाखवल्यामुळे जेल बघा. आणि आपण फडणवीस साहेबाला देवबाप्पा म्हणतो, खेड्यात म्हणे आत्ताही देवबाप्पा जर रस्त्याने चालले आणि मराठा माणूस हिंदू माणूस जरी कोण चालला तेव्हा म्हणतो पाय पुढे द्यावा, देवबाप्पा ते कोण म्हणतात कल्याण. आत्ता बी गाव खेड्यात आहे, बाकीचे देवबाप्पा इतके चांगले इतकंच मग आबा परत म्हणते जातीवर आला. हे का खुनशी माणूस हो. म्हणून यांनी डायरेक्ट माझे वॉरंट काढायला सुरुवात केली. मी जात नाही, ह्या वॉरंटाला जातच नाही. बरं करून त्याला काय करायचं ते, तुमची काय पेंट आहे का रे? कवा उठलं वॉरंट काढी जा, नाही जात. इमानदारीने एकदा गेलो, मी इज्जत केली. देवेंद्र फडणवीसचं सांगून जर मी कुठं गटत नाही म्हणून दरेकर सह ते मराठ्याचं घाईक नाही याच्यावर शंका आहे आता. हा ते आता तपासावर लागत. त्याच्यासह 10-15 जण आहेत, यांच्या हातात अभियान दिले, म्हणजे ट्रॅप जो मागवता ते हेवे. यांना काही कारण नसताना, माझी काही चूक नसताना सगळ्यांना तो FIR वाचा, मी कोणाची फसवणूक केलेली नाही, तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीसने ठरवलंय. आणि हे अभियान हे 5-6 जण चालवते, दरेकर हे आणखीन, आणि जेलला टाकणार. आज त्यांचेच लोक असते जणू, ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला हसत तयार आहे. कारण मी बी ते छत्रपतीचं नाटक दाखवलेलं आहे. छत्रपतीसाठी मनोज जरांगे मरायला तयार. छत्रपती संभाजीराजांना या हिंदुत्वासाठी आणि या मराठ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे. त्यांचं नाटक दाखवून जर मला आतमध्ये मरण येणार असलं फडणवीसच्या हातानं, तर मी आनंदानं मरण घ्यायला तयार आहे. माझ्या छत्रपती शंभूराजांनी हसत मरण पत्करलेलं आहे, हसत, पण धर्म बदललेला नाही. त्याच खानदानाचे तेच मावळे आम्ही आहेत. फडणवीस झालं का नाही आता 1 घंट्यात वया टंटडा कुठंच जायला भेट नाही मनोज जरांगे, कुठंच. इतका बुद्धीना बी ते जे मनोज जरांगे छत्रपतींचा इतका छळ केला आणि कुणी केला? फडणवीस साहेब गोधड असलं तर टाका टकोरीवर काढून बाजूला. आता छत्रपतींच्या मावळ्याचं रक्त आहे मनोज जरांगे. छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे. छत्रपतींना धर्म बदलण्यासाठी मारण्यात आलं, बदलला नाही. या पृथ्वी तलावर आणि या विश्वात छत्रपती शंभूराजांनी दाखवून दिलं, झुकत नसतो, तुकडे झाले तरी हरकत नाही. त्याचे तुकडे झाले, पण माझा शंभूराजे एक कणभर मागं सरकले नाही. त्याच छत्रपतींचा इतिहास दाखवलेला आहे मी. किंवा माझ्या 2-3 जणांच्या मित्रांना आम्ही, येऊ दे मरण आणि तुझ्याच हाताने येऊ दे फडणवीस, हसत घेतो हसत, पण म्हणणार नाही फडणवीस साहेब तुमच्या पाय पडतो बा, त्या केशीतून मला मागे घ्या बा, लय भेव वाटती, मला लय हागूट लागली, मला नको. मी आज जातो मरतो बी, पण छत्रपतींचा, ज्या शूर छत्रपतींचा मी इतिहास दाखवलेला आहे ना, त्या शूर छत्रपतींच्या नाटकासाठी मी मध्ये जायला तयार आहे. त्यांचं चरित्र मी दाखवलेलं आहे, त्यांचा इतिहास मी दाखवलेला, काय वाईट नाही केलेलं. मी नाही आणि माझ्या सोबतीच्या 2-3 जणांना बी नाही. जेलला जायला तयार आहेत आणि मरायला तयार आहेत फडणवीसांनी, तर टाकमध्ये पण एक ईदचं, जसे छत्रपती मागे सरकले नाही शंभूराजे, तसं मनोज जरांगे मागे सरकू शकत नाही. आणि आता जातं नसतो मी त्या 2 तारखेच्या. हां, आणि आता पैसे देत नसतो, नाही बी माझ्या काय द्या घंट्या, माझ्या काय आहे रे, राहिलं ये तेवढं 1 गुंठा बरं ते घर राहून माझ्या पोरायला. मी ज्याला गेलो ते कुठं राहायचं, नदी राहतो वाळू त्यांना.
त्यांना राहून तेवढं माझ्या घराचा पुरा वनवास झालेला तेवढं राहून चल जेलला येऊन तो पोलीस उद्या 2ला तरी कशाला मी उद्याच्याला तयारी आहे चल. मराठा समाजाला माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीसचा हे डाव आहे दरेकरच्या आणि त्यांच्या माध्यमातून हे मराठ्यांच्याच अवलादी आहेत का? ह्या हरामखोरावरती आता शंका यायला लागली, असले नीच कामं हे करायला लागले. आता सरळ सांगतो मराठा समाजाला, देवेंद्र फडणवीसला मी पुढंच गटलो नाही, त्याचं सरकार पडणार आहे, भाजपचं एक बी सीट येणार नाही राज्यात, याचेच मंत्री त्यालाच बैठकी घेऊन सांगत आहेत. म्हणून तेव्हा मला आता याच्यात गुताच ठरले आणि याच्यात मग काही दोष नाही. एका दिवसात लोक पैसे भरू शकते, एका दिवसात ते पैसे, पण तरीही भरायचे नाहीत आपल्याला. मागं आम्ही गेलो मागच्या केसेसला त्याच टायमात 4-5 जण होते, माझ्या पोटात नाही राहत ते म्हणते आम्ही 1 मिनिटात ते पैसे भरतो. मला अजिबात नाही भरायचे, समाजाकडून घेऊन तर भरायचे नाही. समाज म्हणल्यावर तर एका दिवसात 1000 करोड भरी, माझा दोषच नाही त्याच्यात, त्यामुळे भरायचेच नाही. मी आता मराठा समाजाला सांगतो तुम्ही ते वाचून बघा, मा काही दोष नाही त्याच्यात. आणि इतिहास दाखिलेला हे दोष असन मा तर मला उद्या फाशी झाली तरी चालतं. मी शंभूराजाचा इतिहास दाखिलेला आहे, मला फाशी झाली तरी चालतं. तो जर माझा गुन्हा असेल तर तो माझा गुन्हा आहे. एकच मिनटं, माझं एवढंच मराठा समाजाला सांगणं आहे आता, देवेंद्र फडणवीस मला याच्यात भीतीणारे, पोलीस त्याच्या हातात आहेत, कोर्टाचं मंत्रालय सुद्धा त्याच्या हातात आहे आणि तो गुंतविणार म्हणजे त्याला निवडणूक काढून निघून न्यायची कशी बी मला आत टाकू. मी तर असं आत जात नाही, याच्यात आत टाकायचं, आत मारायला बी लावायचं. माझी आता मराठा समाजाला विनंती, मी आत असो बाहेर असो, आज संधी मला तुमच्या संग बोलायला म्हणून इतक्या वेळी मीडियाला बोललो आणि मीडियाला मी एवढीच वेळी विनंती केली, कधीच 10 महिन्यात केली नाही. पूर्ण दाखवा की मी आत गेलो, भाजपचं एक बी सीट नाही आलं पाहिजे, एक बी राज्यात ज्या जिथं आपला समाज नसेल तिथं सुद्धा एक बी नाही आला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा. ते उकांड्यावर मुत्रावर छत्र्या कशा उगात्यात, पुत्र नसतं मग उकांड्यावर, तसं सुद्धा एक बिमोड झाला पाहिजे, पुरा एक नाही राहिलं पाहिजे, कुठे छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे, उकांड्यावर नाही, फाकांड्यावर नाही, कशावर नाही, कशावर. कारण भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती, जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका. तुमचे लेकरं, भाजपातल्या मराठ्यांना सांगतो, तुमच्या लेकराला आरक्षण मिळू नये म्हणून संपवायला निघालेल्या असल्या पक्षासोबत राहू नका रे. माझं ऐका रे, तुमचं पोरगं म्हणून सांगतो, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, असल्या पक्षासोबत राहू नका की जे तुमच्या पोराला आरक्षण देऊन मोठं व्हावं वाटत नाही. असल्या पक्षासोबत एकाही मराठ्यांना राहू नका. तुम्ही खानदानी जातवान मराठी असताल तर राहू नका. मी भाजपचा विरोधक नाही, मी वारंवार सांगतो मला राजकारणात जायचं. हे आधी भाजपचे मराठी समजून घ्या मी काय सांगतो. मी वारंवार सांगतो मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, त्या देवेंद्र फडणवीसला लोक मराठीच्या डोक्यावर घेऊन नसतील, मी वारंवार सांगतो. पण जर हे वारंवार कावेच करणार असले तर असल्या पक्षासोबत भाजपमध्ये मराठ्याने राहू नका. मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो. माझं ऐका, तुम्हाला लय पश्चाताप येईल. मी भाजपचा विरोधक नाही, पण हे जर असे चाळण्या करणार असले तर असल्या पक्षासोबत राहू नका. आणि दबावपोट राहिलात तरी यांना मतदान हे मतदानाच्या दिवशी करू नका. तुमचं लेकरू म्हणून सांगतो, कारण मी तुमच्या पोरांसाठी लढतोय रे. मी एवढी दुश्मनी तुमच्या पोरांसाठी घेतली. मला जेल भोगायची वेळ आली, काही गरज नसताना मी काहीच केलेलं नाही. छत्रपतीचा इतिहास दाखवला आहे, त्याच्यात मला दोषी धरले. ती केस माझ्यावर यांनी केली, ती आता 15 वर्षात कधीच उकरून नाही काढली, आत्ता उकरून काढी फडणवीसने. तरी मी जेलला जायला तयार आहे. फक्त माझी एवढीच कळकळीची हात जोडून तुम्हाला पोट तिडकीनं विनंती, जे आपले पोराला आरक्षण देण्यास संपवायला निघाला आणि मला जेलला टाकायला निघाला असल्या पक्षासोबत राहू नका आणि याला निवडून येऊन देऊ नका. मला उद्या जरी त्यांनी जेलला टाकलं उद्या सकाळी, तरीही तुम्हाला इशारा मी आता दिलाय, हे मात्र तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे. आणि मी मेलो बी तरी माझ्या आत्म्याला शांती त्याच दिवशी लागत. यांचा सुपडा साप कायम करा, पिढ्याना पार कधीच वर नाही आले पाहिजे, कधी जा. पाटील साहेब, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची रॅली सुरू आहे. जसं तुम्ही म्हणता 288 पाडायचे, आता त्यांनी सुद्धा कालपासून तशी भूमिका घेतली की सगळ्या ओबीसीनी येऊन मराठ्यांचे सगळे नेते पाडा, मराठ्यांचे सगळे सीट पाडा. चांगलं आहे ना, मी बी पाडा म्हणतो, चांगली गोष्ट. पण त्यांना नाही विरोधक म्हणतात, त्यांना विरोधक म्हणतात. कारण आम्ही म्हणतातच म्हणलेलो, वेळ पडली तर आम्ही आमच्या विचाराचे ओबीसी सुद्धा निवडून आणणार. ते 2 महिन्यापूर्वी म्हणलेलं. आमचं डोकं लय विचित्र आहे. हो, मराठ्यांनी डोक्यासमोर कोणी डोकं नाही लावायचं. आमच्या विचाराची
आम्ही ओबीसीचे सुद्धा निवडून देऊ, पण मराठी सुद्धा पाडू आम्ही मागत मंडळी. आणि भाजपाचे बी आम्ही सगळे पाडू नाही मंडळ. काही जे मराठ्यांच्या विरोधात आहेत ओबीसीचे ते पाडू, आणि भाजपचे मराठ्याच्या विरोधात आहेत ते पाडू. आणि ते विरोधक नाहीत राव आमचे, आम्ही त्यांचं नका हे जाऊन नाव 50 बारे आमच्याकडे. आमचं ते छगन भुजबळ आहे सगळं, तेव काढी लावते. आता ते जेवल्यापासून सुरुवात करणार आहेत ना आम्ही, मग त्याला कळण आपल्या ते जाळ आल्यावर कसं होईल. आता त्याचे ते जाळ येणार. दादा, आज तुम्ही आंदोलन उपोषण जे आहे ते स्थगित करण्यावर ठाम आहेत का? आणि पुढच्या पद्धती कुठची योजना दौरे करणार आहेत की मग दौरा कमी नाही करणार. दौरा तर मी उपोषण सुरू असल्यावर बी करणारच आहे म्हणून सांगितलेलं. जोरदार तयाऱ्या करा. आपल्या विरोधात सगळे एकवटले. मराठा समाजाला माझी राज्यातल्या विनंती, मी तुमच्या लेकरासाठी करतोय. मायबाप आहो, घरी बसायची वेळ नाही आता ही. ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखी दिल्यात, ज्या ज्या वेळ दिल्या त्या वेळेला जिल्ह्यातला मराठा ताकदीनं बाहेर पडा. तुमच्या लेकराचं कल्याण होणार. मागं एक राहू नका. माता मावलीसह ताकदीने या. ओबीसी आरक्षण असून एक झालाय. आपण नाही आपल्याला आरक्षण, आपल्या लेकरासाठी एकजूट व्हा. सरकार माझ्या विरोधात चाललंय, मला उघडं पाडायला लागलंय. मी तुमच्या लेकरासाठी दुश्मनी घेतलेली, मला उघडं पडून देऊ नका. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत ज्या ज्या जिल्ह्यात तारखे दिलेल्या आहेत तिथं तिथं हजर राहा. 7 ऑगस्टला सोलापूर आहे, 8 ऑगस्टला सांगली आहे, 9 ऑगस्टला कोल्हापूर आहे, 10 ऑगस्टला सातारा आहे, 11 ऑगस्टला पुणे आहे, 12 ऑगस्टला नगर आहे, 13 ऑगस्टला समारोह आहे नाशिकला. आणि नाशिकचा एकही जिल्ह्यातला मराठा घरी थांबणार नाही. जिथं ठिकाणे तिथं उसळून असा पेटून उठल्यासारखा शांततेत जाणार. पण इतका मराठा नाशिक जिल्ह्यातला एकत्र येणार आहे ते महाराष्ट्र पहिल्यांदाच बघणार आहे. नाशिकमध्ये एकवटलेला मराठा, पुण्यातला सुद्धा एकवटलेला मराठा तुम्ही नुसतं बघा. कारण समारोह नाशिकला. माझी एकच विनंती आहे, मला उघडं पडू देऊ नका. जिल्ह्यातले सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, एकाही जिल्ह्यातल्या मराठ्यांनी घरी थांबू नका. आपली शक्ती दाखवा. आरक्षण असू सुद्धा ओबीसीतले सगळ्या पक्षातले नेते एकत्र आले. छगन भुजबळने आणलेत मराठा अडचणीत यावं म्हणून, आणि सत्ताधारी लोक आपल्या विरोधात गेले. मी यांना सगळ्याला बरोबर बोलतो, यांना पायाखाली रगडीतो. काळजी करू नका तुम्ही फक्त मराठी. गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळे मराठे, सगळ्या पक्षातले. व्यावसायिक मराठा, नोकरदार मराठा, शेतकरी मराठा, रिक्षावाले, टेम्पोवाले, सगळे, जिपा, ट्रॅक्टर, ट्रका, सगळे ड्रायव्हर, हमाल, सगळे एकत्र या. कामगार, कंपन्यातले कामगार, सगळे मराठी या. पुण्यात सगळा कामगार असणारा मराठा, मराठवाड्यातले सगळे एकत्र या. एक दिवस काम बंद करा. आपल्या कुटुंबासह घराला कुलपं लावा. शहरातल्या मराठ्यांनी घराला कुलपं लावा. नोकरदार वर्ग असू सगळे. आणि एक दिवस आपल्या जातीसाठी, मुलासाठी द्या. यांना मग मी वोटने लावतो. तुम्ही काळजीच करू नका. पाटील साहेब, आता सगळे पर्याय संपलेले आहेत. आता विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीची उतरण्याची वेळ आलेली आहे. हा शेवटचा पर्याय आहे तुमचा न्यायालय की आता याच्यामध्ये उतरावं लागणार? नाविलाज आणखीन एकदा सांगतो, शंभूराजे देसाई साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती आणि पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती माझ्या मराठीने विश्वास टाकलेला आहे. तुम्हाला 2 महिने पाहिजेच होते ना, तुम्हाला 13 ऑगस्टपर्यंत काय करता येईल का? पण तोपर्यंत मी उद्या सकाळपासून काम सुरू करणार आहे. नाविलाज आम्हाला आमची एक बी माणूस आहात आमदार बोलायला विधानसभेत नाही. मराठा बांधवांनी हे समजून घ्या. आपल्या हक्काची बाजू मांडायला आरक्षणच नाही. कोणत्या अडचणी येऊ द्या, तुम्हाला शेतीच्या अडचणी येऊ द्या, तुमच्या पीक विम्याच्या येऊ द्या, तुमच्या पाण्याच्या येऊ द्या, तुमच्या शेतीमाल भावाच्या येऊ द्या, आरक्षणाच्या येऊ द्या, तुमच्या नोकरीत अडचणी येऊ द्या, एखाद्या डॉक्टर शेलला अडचण आली, एखाद्या वकील शेलला अडचण आली, एखाद्या शिक्षक शेलला अडचण आली, किंवा बिल्डर लॉबी मराठ्यांची त्यांना अडचण आली, हाय की एखादा मांडायला विधान भवनात आमदार हाय का आपला? नाही. आपल्याला आपले 40-50 द्यायची, लय नाही तर किमान बाकीच्या पाड्या का करणं व्हायना, पण 30-40 आपल्या हक्कात द्यायची. एकदा जर 30-40-50 हे जर आरडायला लागले इकडून सगळं बंद, आरडायच बंद. आणि आपण पाठी लिहिले सोपे राहणार नाहीत, अगड बंब राहणार आहेत. अगड बंब ते
ते पायरीपासून आत घुसतरच आडा सुरू करणार ही आमची मागणी पूर्ण करा, त्याशिवाय खाली टेकत नाही. इतके डेंजर राहणार आहेत आपले 40-50 जण 288ला भारी भरणार. हे शेअर पाठवायचे वाघ आत, खास शेअर पाठवायचे आत. 30-40-50 का होईना आता आपल्याला आपले पाठव. मग बाकीच्या पाड्या काही आपल्या विचाराचे, काही ओबीसीचे आपल्या विचाराचे, काही पक्षाचे आपल्या विचाराचे, आपल्याला मागणीनुसार चालणारे आहेत. आपल्या जे म्हणत की मला व तुमची मागणी ओबीसीतून मान्य ती मी मांडेल. आता सरकार तर मांडे ना, त्याला निवडून आणू. जो म्हणून बा मी अमक्या पक्षाचा आहे, मग तो भाजपचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो, काँग्रेसचा, किंवा जर मानला मी तुमची मांडणी आणि मान्य बी करून घेईल, मग त्याला निवडून आणू. काही आपल्या हक्काचे पाहिजे. हे जर बदलले नंतर तर समजा निवडून दिले आपण, हे म्हणल्यावर तुमची मागणी मांडून नाही मांडली तर आपले पाहिजे. 40-50 आपले बी नमुने पाहिजेत. आपले वाघ जर तिथं गेले ना चांगल्या छाताडा फाडी देणे. शेअर आपले बी पाठवायचे ते उद्यापासून काम. म्हणून मी सलाईन लावून इथं झोपून काही उपयोग नाही राहू. मला माहिती सलाईन लावल्यावर काही होत नाही. इथं पण म्हणजे मीच नाटक करतो. मग असं होतं ते मीच टाईम मारून न्यायला लागलो. निवडणुका जवळ येऊन फसते मग मराठीत सरकारने फसिले आणि इकडून मी फसते. मी नाही फसू शकत मराठ्यात. मी शब्द दिलेला तुम्हाला मायबाप आहे मा समाज, आणि त्यांनी मला पोरगा मानलेलं आहे. त्यामुळं माय लेकरं एकमेकाला फसू शकत नाही. म्हणून या माय लेकराचं नातं आहे आपलं. माझ्या सगळ्या पक्षातल्या आव्हान आहे. सगळेजण एक जीवन आता बाहेर पडा. पक्ष करू नका. तुमच्या लेकराचं वाटलं होईल. यांच्या लेकराचं कल्याण झालंय, तुमच्या लेकराचं वाटलं होईल. आणि एखाद्यावर लईच दबाव असला इकडे येण्याचा तर येऊ नको, पण मतदान मात्र तिकडं करू नको, तिकडंच राहा. त्यांना असं वाटलं पाहिजे आपलाची, आणि त्याला पडल्यावर वाटलं पाहिजे ताटात खाणाऱ्यांनी धोका दिला रे. जातवान मराठीची भूमिका निभिली, खानदानी मराठी यांना म्हणायचं. त्यासाठी जातवान कट्टर मराठी व्हा बाकीच्या जातीसाठी, जातवान कट्टर मराठी व्हा बाकीच्या जातीसाठी, जातवान खानदानी मराठी म्हणून वागा प्रत्येकाने. पक्ष आणि पक्षाच्या नेत्याला बाप नाही मानायचं. बस एवढंच माझं सांगणं आहे. पाटील साहेब, उद्यापासून तुम्ही कामाला सुरुवात, म्हणजे प्रत्येकाचं स्वरूप कसं असणार की तुम्ही भेटीगाठी करणार आहे किंवा जे इच्छुक आहेत त्यांना त्यांनी यावं असं आवाहन करणार? नेमकं काय? बाबा सांगतो ना, आता उघडं केलं होतं काहीच नाही शिल्लक काहीच. मग देवेंद्र फडणवीस माझ्यात काय फरक? त्यांनी सगळे डाव उघडे पाडे दरेकरच्या हाताने अभियान राबू. हे जेलमध्ये मला घालायचं त्याचंच काम. आता आमच्याच मॅटरमध्ये आम्हालाच गुतायला काय मॅटर आहे आमचं? ती काय आहे त्यात बदनामीसारखं? छत्रपतीची केसदा केला काय आहे त्यात बदनामी? छत्रपतीसाठी, हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजीराजे 1 इंच मागे सरकारने, आणि त्याच शंभूराजांचा इतिहास पठ्ठ्यांदा केलेला, किंवा आम्ही त्या 2-3 जणांना केल्या. काय अपमान आहे त्याचा? चल जेलला तर जेलला चल. देवेंद्र फडणवीस तुला नेतो, बघ नेतो का? तू बी 2-4 मॅटरमध्ये सापडणार आहे मला. आता उद्यापासून मी बी कामाला लागतो. तुम्हाला खेळायचं ठरलं तुम्ही मला सांस्कृतिक मंत्रालय पैसे भरू शकत नाही ते. कशाचे भरीदा, कशाचे भरले ते बी मी काढतो आता माहिती झालं. सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींचा इतिहास दाखवलेलं भरू शकत नाही. नाटकं करता, जेलला टाकता. असलं कसलं वॉरंट असतं रे? असलं वॉरंट असतं होय? आम्हाला वेळ पाडून दिला, आम्हाला टप्पे पाडून दिले, इतके भरा इतक्या दिवसात, मग ठीक आहे बा डायरेक्ट वॉरंट. काय न्यायपालिका त्या देवेंद्र फडणवीसावर चालायला लागली. आम्ही सन्मान केला न्यायपालिकेचा. आता 2 तारखेला नसतोय, चला नाही येत हरकत, बघू काय होते. हो दे काय व्हायचं. देवेंद्र फडणवीस टाकायला न्यायपालिकेने बोलविलं असताना मग आलो असतो. न्याय मंदिराने बोलविलं असतं तर आलो असतो. न्यायपालिकेनेच बोलवलं, पण देवेंद्र फडणवीसकडे ते खातं. देवेंद्र फडणवीसने दबाव टाकलाय आणि देवेंद्र फडणवीस बोलले. याचा अर्थ यासाठीच त्याला गठलो नाही, मग याच्यात त्यांनी गठले ना. देवेंद्र फडणवीस मी तुझ्यासाठी येतच नाही. बरं आता हो दे काय व्हायचं, हो दे. पण वॉरंट या आधीचे वॉरंट तुम्ही चुकवले किंवा ते अटेंड नाही केले, म्हणून शेवटी पर्याय नसतो त्यावेळेस कोर्ट अटक वॉरंट टाकत असतं. म्हणजे तुम्हाला अटक करून जेलमध्ये टाकणे नाही तर इथून तुम्हाला कोर्टासमोर उभे करणे का? मला आधी काही सांगितलं का? आधी 15 वर्षात नाही, डायरेक्ट वॉरंट काढलेली ती. बघा ती मागचं काढ्या. काय धंदा आहे रे? देवेंद्र फडणवीस जाऊ द्या म्हणलं त्यावेळेस नको सांगायचं. देवेंद्र फडणवीसचं नाव नको द्या. मला त्याच वेळेस माहिती झालं देवेंद्र फडणवीस करायला लावलं. मी 13 ऑगस्टला तुम्हाला नाव बी सांगेन. कुणी सांगितलंय मला? ती देवेंद्र फडणवीसच्या जवळच्या माणसाने सांगितलं. हे त्यावेळेस त्यांनीच काढायला लावलं उकरून सगळं. काढा म्हणे कुठंच गुतत नाही, तरी मी त्यावेळेस नाव नाही घेतलं. जाऊ द्या म्हणे. तरी डायरेक्टच का अटक वॉरंट काढू शकता तुम्ही? मला नोटीस आहे का? नाही. तरी काढलं. तरी मी सन्मान केला न्यायालयात. त्याला पाहिजे, संविधानाला मानलं पाहिजे, कायद्याला मानलं पाहिजे, न्यायपालिकेला मानलं पाहिजे. कोर्ट हे मंदिर आहे, न्याय मंदिर आहे, आपण जायचं. मी गेलो का नाही?
गपचूप गेलो, कोणाला नाही सांगता. आमचे लोक लय बोलले मला पुण्यातली, तुम्ही एकटे कमा आले, तुमच्या जीवाला धोका आहे, आम्ही सगळे आलो असतो तर आम्हाला कमी नाही सांगितलं. तरी मी नाही सांगितलं, मला गर्दी होईल, न्यायालयाच्या आवारासमोर गर्दी नको. गेलो, परत वॉरंट काढता, पुन्हा मला अटक वॉरंट काढणार म्हणजे काय? मग हे लागलं सांगावं लागलं, कारण ते खातं त्याच्याकडे, विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, सांस्कृतिक त्याच्याकडे, गृह त्याच्याकडे जाईल. तिन्ही बी पोलीस चालवणे त्याच्या हातात आहे, राज्यातले कोर्ट चालवणं त्याच्या हातात आहे, आणि ते हे करून घ्यायला लागला. आणि मी 2 तारखेला येत नसतो. तू ताठर आहे ना, तो आता सत्ता आहे म्हणून, तर मी बी ताठर आहे. कोणती काय व्हायचं जे व्हायचं तुला जे करायचं ना, आता तो आणि फडणवीसने ठरलेलंच आहे. फडणवीसने आणि भुजबळनी दंगली काढायची, गडीव दंगली. 288 उमेदवार जे आहेत ते पाडणार. तुम्हाला या केसची कल्पना सुद्धा नव्हती होती, पण आमचा त्यात काही संबंध नाही. मी कधी खोटा बोलत नाही ना. मी पहिली सुरुवातीला सांगितलं, तुम्ही नव्हतात त्यावेळेस, मी आधीच सांगितलं की आम्ही छत्रपतींचा इतिहास दाखवला. काय नाही, आम्ही तिघं मी सगळं रितसर सांगितलंय, सगळं नव्हतं असं नाही. खाजगी माणसाचे पैसे होते, आम्ही महाराज म्हणून आहेत, त्यांनी मी ते खाजगी घेतले, त्यांनी त्यांच्या हिशेचे भरले, त्यांच्या माणसाचे. मला खरं बोलायची सवय, आणि मी माझ्या माणसाची भरली. मग हे आमचा तिसरा होता, तेव्हा म्हणला मी त्यांचे भरतो बा, त्यांना चेक देतो. म्हणलं बरं, तेव्हा मग ऐक नाही ते म्हणजे खाल्लेलं पेरलेलं आहे आम्ही सगळं, कारण सगळा कारभार ते झालं तेव्हा बघायला, किती पैसा आला, काय झालं, कसं झालं, ते सगळं सुईला असायचं. एक हॉटेलच बुक असते त्यांना, त्या हॉटेलला माहिती आहे आम्हाला, त्या हॉटेलचं बी आता सगळं बाहेर निघणार आहे. मग आता तराला लागायचं म्हणलं, पैसे भरायला आम्ही, आणि तुम्ही काय काय खात होतात, काय काय पित होतात, ते सगळं माहिती आहे. हा, तिथं सगळ्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी. पण त्या काढत नाही, झालं गेलं ते आता जाऊ दे, त्या गंगाला घोडून आलं. आम्ही काय ठिकाणी जे काय केलं ते काय वाईट केलेलं नाही, छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे, त्याच्यात तोटा आला. सांस्कृतिक मंत्रालय भरू शकतं कह्याचे पैसे, तर मग छत्रपतीचे काय भरू शकत नाही? सत्ता आणायला छत्रपती लागतो. मोदींना सुद्धा समुद्रात तेवढं, अरबी समुद्रात स्मारक होत नाही, भूमिपूजन करायला जमत, त्याला गोड लागत, ते चटके खायला गोड लागत. आणि आता छत्रपतीचे इतिहास दाखवला तर ते पैसे सांस्कृतिक मंत्रालय पैसे भरताय कसे नाही? मी बघतोच जरा या 10-20 वर्षात कसे भरले, कशात अटक करायला लागला ते तरी कळायला पाहिजे तुम्हाला. देवेंद्र फडणवीस इथे नीच पातळीला उतराव फडणवीस तुम्ही इतके तो तुमच्या जिंदगीवर, आणि तुमच्या पक्षातला मराठा सगळा थुकणार आहे. कारण जातवान मराठा तर 100% तुमच्या एकरतेवर आता थुकणार. जातवान मराठा 100%, खानदानी मराठा आधी तो आता स्वतःच्या लेकराला जातीला मानणारे, तुमच्या पक्षाला आणि त्यांना नाही मानले जात. हे 4-5 भांडगुळं मानते, कारण यांना तुमचाच खायचा आहे, आणि कशासाठी खायचं हे सगळं माहिती आहे आम्हाला. एक जणांनी व्हॉट्सअपवर टाकलंय, मला का काढायला लो दरेकर, मी इतक्या नीच पातळीला जाणार पोरग नाही, कधीच जाणार नाही. मीडियाच्या माध्यमातून शब्द आहे माझा तुम्हाला, मी कधीच जाणार नाही. मी वैयक्तिक आयुष्यात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. तुम्ही इथून पुढे तरी माझ्या नादी लागून नका. किती पैसे राहिलेले नेमके किती पैसे राहिलेले नाही ते नाही मला माहिती. खाजगी तर आम्ही ठरले माणसं 3 वाटून गेलो, आल्याला तोटा तिघांनी वाटून गेला दिन. मग खाजगी तुमचे होते तर मी तुमचे दिले समजा, आणखीनच येतो. एकदा तर माझ्या म्हाताऱ्याचा पिकिमा चोरून दिलाय मी तिकडं. म्हाताऱ्याला वाटलं आता माघारी देईन, मग माघारी देईन काय माघारी पगारी. म्हाताऱ्याला माहिती याच्या हातात पडली की गेली, एक तर मोर्चात गेले नाही तर रस्ता रोखत गेली. त्यामुळे म्हातारे पैसे माझ्या हाताला लागून देत नव्हतं शेतीत, कारण शेतीत मला थोडी होती, 8 दिवस मी घातली. त्यामुळं आम्ही तुमचे दिले समजा, महाराजांनी समजा 300 दिले, आणि मग ते एक त्याचे राहिले होते, काळजी राहिली होती ती, ते म्हणला मी देतो, मग ऐक नाही देतो. त्या टायमाला आता बदलू शकते समजा, कारण काय सरकार त्यांच्याकडून झाले, सरकार त्यांच्याकडून झाले म्हणतोय मी, हो त्यामुळे ते बदलू शकते. पण त्यावेळेस ते देतो म्हणले, ते ऐक नाही, ते म्हणले आम्ही एकमेकांना जीव मिळालाय म्हणे आमचा, म्हणजे लग्नाचा नाही, हे असं हाटलावर बसून बसून, कारण ते आयते पैसे येत होते तिथं, आयतं पेचन रिटून झोपायचं, एवढंच काम होतं. बाकीचे कुठं करायला आम्ही होतो. त्यामुळे ते ठीक आहे म्हणले, आम्ही त्याचे देतो. म्हणलं द्या भाऊ त्याची. मग त्याच जाऊन होती, त्यांनी चेक दिली, मग त्यांनी द्यायला पाहिजे का नाही? मग मला गुतायचं काय कारण आहे त्याच्यात, किंवा त्या दुसऱ्या महाराजांना गुतायचं काय कारण आहे त्याच्यात? काहीच नाही ना. बरं तरी ठीक आहे, चला जाऊ तरी द्या, माणुसकी म्हणून द्या सोडून. आपण तिघं एकत्र येऊन ते भरू, हरकत नाही, चल जाऊ दे. आता काय करतो, नाहीच आहे भरायला, मी माझं घर देतो लिहून, भरू जाऊ दे. छत्रपतीसाठी घर लिहून द्यायला काय असतं? हां, दुसऱ्यासाठी मी काय वाईट कार्य केलं नाही, मी काय पुढं काय म्हणते त्याला डाके टाकले नाहीत,
वाईट काम, समाजाला कलंक लागण, डाग लागण असं काही केलं नाही. छत्रपतीची इतिहास दाखवलेला आहे आणि त्याच्यात तोटा आलेला आहे. त्याच्यात मला गुताचं ठरले फडणवीसने. शेवटी वंश परंपराचे त्यांची गुतीनं, परंपराचे वंश परंपराचे त्यांचं गुतीनं ते बरोबर ते कडीला न्यायला लागले. शेवटी मराठा छत्रपती अडचणीतच आला पाहिजे. ही परंपरा आहे, ही परंपरा कधीच खंडित नाही झाली पाहिजे. त्यामुळे आता मला बी गुतवायला लागले. समजा हरकत नाही आहे, काय हरकत नाही, मी जायला तयार आहे, द्यायला तयार. आम्ही तिघं एकत्र येऊन मग कोर्टाने हे तर म्हणायला पाहिजे की नाही. फाटक मारण नाही बा, या तारखे करा, 1 वर्ष 2 वर्ष तारखे चालते का नाही. तर आमचीच लई भारी आहे, बाकीचे भारी नाही. बाकीचे फसवणुकीचे केसेस नाही का महाराष्ट्रात आहेत ना. मग आमच्या एकट्याची तेवढी लई भारी आहे का. हजारो करोड रुपयाचे आहेत, माडाचे आहेत. माडाचे घर दिले नाहीत म्हणून फसवणूक. माडावले आले होते मुंबईचे. हा आणखीन एक सांगत राहील तुम्हाला, ते चाळ कोणची मुंबईला नाही, दुसरी आणखी कामगार पत्राचाळ. आणखीन काय म्हणते, आणखीन एक मोठी नाही हो, ते लय भारी गिरणी कामगार. बरोबर, गिरणी कामगारांचे लोक माझ्याकडे आले होते. इथं युनियन आल्या होत्या त्यांच्या संघटना. ते म्हणले आम्हाला देऊ म्हणते, नाही दिलं. त्यांच्याजवळ काही चेक येतं, काही फसवणूक येत. का रे बाबा, ठीकच काय आहे ना कोर्टाने तर सांगितलं त्यांना हिस्सा द्या, कम नाही दिला. कितीतरी माड आहे तिथं, बिल्डराचं ऐकलं जात. कितीतरी शिवाजीनगरला, पुण्याला, डेक्कनला काही काही जागा अशा काही काही मंत्र्यांनी हडपिलेल्या आहेत. तिथे सांगितलं जातंय तिथे द्या, तरी हे देत नाहीत. तिथं कोर्टाचे निकाल आहेत. का रे बाबा, तुम्हाला ते पनवेलचं सांगितलं, तिथं ते कोर्टाचा निकाल आहे. त्या माणसाचे पैसे स्वतःचे नोकरीचे, त्याजवळ सगळं टॅक्स कोर्टाने सांगितलं, याचे खात्रीचे पैसे. का रे बाबा, त्यात नुसतं आमदार मंत्री म्हणून द्यायनात का त्या बँकेचे. तिथं कसं काय ऍक्टिव्ह होत नाही न्यायालय. आमची कोणती मोठी केस लगी गाठलाय आता. आमचं काय मोठं आहे बा, छत्रपतीची इतिहास दाखल. हा त्याच्यात. आणि बरं मग कोर्टाने असं सांगाल का हरकत. हेच मराठा समाजाला सांगतो मी की एकीकडचे वॉरंट रद्द करतं. ज्यांनी घोटाळे केलेले तर त्यांना क्लीन चिट मिळती. मग चॉकलेट घोटाळे, आमचे घोटाळे नाही का केले, ते मध्ये काय करून घोटाळे. जनतेचा कौल नाही, तो फडणवीस देणार. मुद्दाम नाचणार लोकांच्या छाताडावर. लोकांचा कौल आहे का एखाद्या उमेदवाराला नाही. तू बळत कशामुळे छाताडावर बसतो. आणि फडणवीसांचं स्वप्न पूर्ण व्हायचं असलं मला मारून तर कर्मा. पण मी 2 तारखेला जात नसतो का. मी म्हणतो मला राजकारणात नाही जायचं. पण आता आंदोलन संपल्यानंतर तुम्ही समाजसेवक म्हणून विधानसभेत होते का. मग हे पहिले राजकारणी म्हणून नाही, हे पहिले राजकारणात होते का फडणवीसचे. गोपीनाथ मुंडे साहेबाचा बोट धरूनच आला ना. ती का राजकारणात होता का समाजकारणातच होता ना. हे सगळे फाटक्याचे डिकलेच होते ना आमच्यासारखे. यांना पाहिलं पण चाट्याच होते. यांच्या चाट्याला सगळे भोक्षेच होते कोणकडे. जे आम्हाला होतं तेच यांना आहे. मुंडे साहेबाच्या बोटाला धरून आले, राजकारण शिकले, तेच घरानं पाया खाली आपलं 10 वर्ष 10-15 वर्ष. का करू नये आम्ही सुद्धा, काय करू नाही. खोटं नाही बोलत. उगा आता ते गैरसमज आहे, असू द्या असलं तर. त्यांना काय जवळ करायसाठी नाही बोलत. त्यांच्या माकडे काही येते ना, आता मला माहिती. तुम्हाला जवळ धरायसाठी नाही बोलत मी, सत्य हकीकत मांडतोय. तुम्ही मराठ्याला विरोधात मानलं विनाकारण मांडीनात का. त्यामुळे तर तुमचा वनवास भेटला. जाऊन द्या, 10 वर्षात मराठ्यांमुळेच भेटला. तुम्ही काय लिहिता आणि काय नाही ते चांगलं माहिती आम्हाला, द्या सोडून. आणि आम्ही तुम्हाला जवळ करायसाठी नाही म्हणत. आम्ही तर आमच्या लई खंबीर आहेत. इथून मागं लोकांना वाटत राष्ट्रीय मतदारसंघात सगळ्यात जास्त अमुक समाजी. आम्ही पुरी माहिती 1,23,000 नुसता मराठा तिथं राष्ट्रीय मतदारसंघात. नुसता बो भाटा इतके याव तितके त्याव तितके. काय त्याव तितके रे, खंबीर राह रे मराठ्यावर जरा. या काढवणी करीत जाऊ नका. सरकार हे 3 पक्षाचं आहे. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, फडणवीस असतील. पण तुम्ही टार्गेट द्यायचं फडणवीस आणि भाजपलाच करता. कमून नाही करीत. भाजपला गोड करतो. भाजप चांगला आहे. भाजप पक्ष चांगला आहे. चालणारे बधीर टोकेचे, त्यांना रोज एक एरंडी खायला यायला पाहिजे. एरंडी कळत तुम्हाला का नाही तर एरंडी खायला यायला पाहिजे. आणि लिंबाच्या मुळ्यात चागळायला द्यायला पाहिजे त्यांना. तेव्हा यांची टकुरी ठेपेर येते. त्याला आयुर्वेद असे म्हणतात. त्यास 288 जागा उभ्या करायच्या पाडायचा, ही कधी ठरणार नेमकं आणि याची घोषणा नेमकं कधी होणार.
ते 29 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक घेतली, त्या दिवशी 1 वर्ष आंदोलनाला पूर्ण होतं. 1 वर्ष पूर्ण होतं. त्याच्यामुळं 29 ऑगस्टला महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र येणार आहे आणि आम्ही ठरवणार आहे 288 पाड्याची कोबा करायची. यांचे जर असे डाव असतील तर अनेक विचार करून मराठा समाजाच्याच हातात राज्यातली पावर ठेवावं लागणार आहे. नुसतं एकच हट्ट कडीला नेऊन आम्हाला चालणार नाही. हे आम्ही 29 ऑगस्टला ठरवू. फक्त ठिकाण द्यायचं राहिलं मराठा समाजाला, कारण राज्यातला मराठा यायचं म्हणल्यावरती प्रचंड संख्येनं येणार आहे. त्यासाठी एखादं मैदान बघावं लागणार आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. ते आता करतो आम्ही. मराठा येतो, फक्त त्याला ठिकाण कळूच तर दे. मी एक झोपत नाही राज्यातलं मराठे, सगळे तुटून येतात. मग कुठं घ्यायचंय बघू. आणि मुंबईत जायचं आम्हाला आणखी. लय मोठं तुम्ही लय गडबड करायला लागलात राव. इतक्या लवकर पाडापडी नाही की मुंबईला जाऊन यायचं आम्हाला. तिथले आझाद मैदानचे वडी पाव खाल्ले नाही. आम्हाला तिथं काय शिवाजी पार्क कसं दिसतं बघितलं नाही आम्ही लांबून. जवळून बघायचं आम्हाला, खाली वाकून बघायचं. काय म्हणणं तुमचं? आम्हाला मुंबई बघून यायचं. पाटील, तुम्ही 8 दिवसापासून उपोषण करताय, मात्र या 8 दिवसात शरद पवारांकडून मराठा आरक्षणावर कोणतीच भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. करणारच नाही ती. आता आम्ही स्पष्ट करतो म्हणून सांगितलं मी. आपला एक तरी शेर मंत्रालयात पाहिजे, विधानसभेत बोलायला एक हाईट बोलायला आमच्याकडून आहे कुणी. त्यासाठी 40-50 का होईना आमच्या हक्काचे द्यावा लागणार आहेत आम्हाला. मी इतकं बोललोच नसतो, मला बोलता येत नव्हतं. हे बघा रस्ते दाबून धरून मी सलाईन लावल्यात मला, म्हणून आता मी तरा बोलायला लागलो. आणि हे असलं काय भेकडून मग आता उगाच सलाईन लावायचं नाही तर झोपून राहायचं. त्याच्यापेक्षा आपलं ते स्थगित केलेलं बरं. ते काम तरी होईल माझ्या समाजाचं काम होईल. समाज मग तुम्ही पाहिजे 4 महिने लेट झालं तरी चालतं. तुम्ही पाहिजे त्याशिवाय समाज एक राहतो. मग सायरा बाहेर समाज होत नाही, समाज व्हायबल होतो.